नमस्कार, मी हर्षाली. मंडळी, आपल्या स्वयंपाकघराशी आणि आपल्या सौंदर्याशी थेट जोडलेला आजचा हा विषय आहे. तर एकंदरीतच आपण शॉपिंग साईटवर आपण पाहतोच की केसांसाठी आणि चेहऱ्यासाठी राईस वॉटर स्प्रे किंवा टोनर आजकाल खूप विकले जात आहेत. अगदी त्याला तांदळाचा स्मेल असतो. सो हे जे छोटे छोटे स्प्रे ऑनलाईन आपल्याला मिळतात ते एकतर महाग असतात. त्याचबरोबर त्या बॉटल्समध्ये नेमकं काय आहे किंवा कोणते केमिकल्स ॲड केलेले आहेत ते आपण गेसच नाही करू शकत. मग बाजारातून असे महागडे केमिकलवाले स्प्रे विकत घेण्यापेक्षा आपल्या स्वयंपाकघरात जे आपण भात बनवतो त्याचं जे पाणी आपण फेकून देतो ते जे पाणी आहे ते अगदी आपल्याला फुकटात मिळतं आणि त्याचे कमाल फायदे आहेत. ते वापरणं कधीही चांगलं. तर एकंदरीत त्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात. तर केसांसाठी हे तांदळाचं पाणी कशा पद्धतीने बेस्ट आहे. जर तुमचे केस खूप गळत असतील, ड्राय झाले असतील किंवा त्याची वाढ होत नसेल तर हे तांदळाचं पाणी केसांसाठी अमृत आहे. यामध्ये इन्सिटॉल नावाचं एक घटक असतं जे केसांना आतून स्ट्रॉंग करतं आणि त्यांना एक वेगळीच चमक देतं. तांदळाच्या पाण्याने केस धुतल्यामुळे केसांमधला डॅन्ड्रफ कमी होतो आणि केस मऊ होतात, लांब होतात आणि यासाठी केस शॅम्पूने धुतल्यानंतर हे पाणी केसांवर लावून 10 ते 15 मिनिटं मसाज केला आणि नंतर साध्या पाण्याने जर धुतलं तुम्ही तर ते कंडिशनरसारखा फील देईल. सो केसांसाठी तर हे तांदळाचं पाणी बेस्ट आहेच. त्याचबरोबर स्किनसाठी, त्वचेची चमक वाढवण्यासाठी सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. कसं? केसांसोबत तुमच्या त्वचेसाठी तांदळाचं पाणी कशा पद्धतीने काम करतं तर कोरियन महिलांच्या चमकदार त्वचेचं रहस्य हे तांदळाचं पाणीच असतं. जर चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स किंवा रिंकल्स आले असतील तर तांदळाचं पाणी नॅचरल टोनर म्हणून काम करतं. एका कॉटनच्या बॉलने म्हणजेच कापसाने हे पाणी रोज रात्री चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्याची स्किन टाईट होते, पोस लहान होतात आणि चेहऱ्यावर एकदम मस्त नॅचरल ग्लो येतो. बाजारातले महागडे केमिकलचे टोनर वापरण्यापेक्षा हा फुकटचा उपाय नक्की करून बघा. आता पोटाच्या आरोग्यासाठी तांदळाच्या पाण्याचे काय फायदे आहेत का? तर फक्त या सौंदर्यासाठी नाही तर शरीराच्या आतल्या आरोग्यासाठी सुद्धा हे पाणी खूप फायदेशीर आहे. जर कधी घरात कोणाचं पोट बिघडलं असेल, डिसेंट्री लागली असेल किंवा डायरिया झाला असेल तर तांदळाचं पाणी, विशेषतः भात शिजवताना जी वर येणारी पेज असते ती प्यायल्यामुळे पोटाला लगेच आराम मिळतो. हे पाणी पचायला एकदम हलकं असतं आणि पोटातील इन्फेक्शन कमी करायला डेफिनेटली हेल्प करतं. लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत पोट बिघडल्यावर किंवा विकनेस आल्यावर हे पाणी देणं खूप फायदेशीर असतं. आता शरीरातली आपली एनर्जी किंवा थकवा दूर करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो का? तर दिवसभर घरकाम करून किंवा ऑफिसचं काम करून जेव्हा खूप थकवा येतो तेव्हा तांदळाचं पाणी आपल्या बॉडीला इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम करतं. सिरियसली या गोष्टी आपल्याला माहिती नसतात पण खूप मॅटर करतात, कारण तांदळामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात आणि त्यामुळे आपण त्याचं पाणी पितो तेव्हा शरीराला ते लगेच ऊर्जा मिळते आणि यामध्ये थोडंसं खडे मीठ किंवा जिरा पावडर टाकून जर तुम्ही प्यायला तर पाण्याची कमतरता सुद्धा दूर होते आणि थकवा लगेच पळून जातो. आता हे तांदळाचं पाणी नक्की कसं तयार करायचं? तर आता तुम्ही म्हणाल की आता फायदे समजले पण हे पाणी नेमकं तयार कसं करायचं? तर याचे 2-3 सोपे प्रकार आहेत. पहिला म्हणजे तांदूळ शिजवताना आपण ते एक्स्ट्रा पाणी ठेवतो आणि भात शिजल्यानंतर गाळून घेतो. ती गरम पेज तुम्ही पिण्यासाठी किंवा केसांना लावण्यासाठी वापरू शकता. दुसरा प्रकार म्हणजे तांदूळ न शिजवता फक्त स्वच्छ धुवून घ्या आणि अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. दॅट्स इट. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या आणि हे पाणी तुम्ही चेहऱ्यासाठी टोनर म्हणून वापरू शकता. फक्त लक्षात ठेवा की तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले असावेत. त्यामुळे इथून पुढे जेव्हा तुम्ही भात कराल तेव्हा ते भाताचं पाणी फेकून न देता त्याचा असा हुशारीने वापर करा आणि स्वतःला, स्किनला आणि आपल्या कुटुंबाला हेल्दी ठेवा. याआधी कधी तुम्ही ऑनलाईन राईस वॉटर मागवलं आहे का किंवा घरच्या घरी याचा वापर केला आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा. सो अशा पद्धतीने तुम्ही राईस वॉटर बनवू शकता, स्टोअर करू शकता आणि ते तुम्ही वारंवार वापरू शकता. याचे खरंच कमाल फायदे आहेत. हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.